नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा. मात्र सुरुवातीला आत्ताच्या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते. मंत्री कोकाटेंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली आहे. त्यांचं खातं काढून घेतलंय. कोकाटेंचं क्रीडा खातं आता अजित पवारांकडे देण्यात आलंय. तर 2 वर्षांच्या शिक्षेनंतर फडणवीसांनी कोकाटेंचं हे खातं काढलंय. माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री आहेत. तर खातं काढलं असलं तरी अद्याप कोकाटे मंत्रिपदी कायम आहेत. त्यामुळे आता यावर विरोधकांनी खरं तर आरोप केले आहेत. त्यांना मंत्रिमंडळातनं बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी होते. एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कोकाटे यांची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. सध्या त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची ही माहिती समोर येते. माणिकराव कोकाटे हे नाशिकमधल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये अडचणीत आलेले आहेत. साधारणतः 29 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे आणि 1995 साली माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी आर्थिक दुर्बल घटकातले असल्याचं दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10% आरक्षित सदनिका मिळवली होती आणि त्या प्रकरणामध्ये ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली आहे. 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड त्यांना सुनावण्यात आला होता. दरम्यान या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आम्ही या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंशी संवाद साधला होता. त्यांनी या प्रकरणात नेमकं काय म्हटलंय सविस्तर जाणून घेऊया. शुक्रवारी जर कोर्टाने दिलासा दिला तर पक्ष सुद्धा दिलासा द्यायला तयार आहे. त्यामुळे पक्षाने ही गोष्ट लांबणीवर टाकलेली आहे. पण मला वाटतं की असं पक्ष अधिकाधिक आपली प्रतिमा मलिन करून घेत आहे. कारण जितके दिवस मुंडेंचा राजीनामा लाभला होता तितके दिवस रोज राष्ट्रवादी काँग्रेस ही चर्चेत होती आणि वाईट अर्थाने चर्चेत होती. आता सुद्धा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही पुन्हा पुन्हा चर्चा अशी जितके दिवस ती चालत राहील तितका जास्तीत जास्त डॅमेज हा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. तर आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा फटका बसणार असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिलेली आहे. कोकाटेंचं खातं आता काढून घेण्यात आलेलं आहे. क्रीडा खातं त्यांचं आता अजित पवारांना देण्यात आलेलं आहे. 2 वर्षांच्या शिक्षेनंतर फडणवीसांनी ही कारवाई केलेली आहे. फडणवीसांनी राज्यपालांकडे शिफारस केली आणि त्यानंतर त्यांचं क्रीडा खातं काढून घेण्यात आलेलं आहे. मात्र अद्याप कोकाटे मंत्रिपदी कायम आहेत. मात्र ते बिनखात्याचे मंत्री आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर ही कारवाई मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. या संदर्भात भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशीही आम्ही संवाद साधला. त्यांनी काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात. मला वाटतं सेशन कोर्टानं निर्णय दिल्यानंतर या ठिकाणी सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेतला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जर सांगितलं असेल तर मला वाटतं सरकारच्या प्रतिमेच्या दृष्टीनं किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेच्या दृष्टीनं जनतेसाठी हे त्या ठिकाणी योग्य आहे. आता त्याबद्दल त्यांचं मंत्रिपद का नाही काढलं किंवा मंत्रिपद आहेत किंवा कसं या संदर्भात कदाचित ते कोर्टात जाणार असतील किंवा टप्प्याटप्प्यानं सुद्धा भूमिका या ठिकाणी सरकार घेणार असेल. आणि म्हणून मला वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद किंवा अभिनंदन करावं लागेल की एखादं पब्लिकच्या मनामध्ये एखाद्या विषयावर किंवा कोर्टाने काही निर्णय घेतल्यावर वाट न बघता त्याने तात्काळ निदान खातं बदलून त्या ठिकाणी दखल घेतल्याचं दाखवून दिलंय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्या संदर्भामध्ये बाकी मंत्रिपदाचं काय असेल ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील. दरेकरजी, आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेजी सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. दानवेजी, आपण पाहतो दरेकर सर म्हणतायत की हा निर्णय योग्य आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांचं खरं तर अभिनंदन करायला हवं, कौतुक करायला हवं की लगेचच या ठिकाणी त्यांनी हा निर्णय घेतला. या सगळ्या प्रकरणानंतर आरोप झाल्यानंतर लगेचच त्यांनी निर्णय घेतला असं दरेकर म्हणाले. काय आपली पहिली प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणासंदर्भात? मला असं वाटतं याच्यात मुख्यमंत्र्यांनी फार मोठं काम केलं नाही. मुख्यमंत्री माणिकराव कोकाटेंना पूर्णपणे वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय प्रवीण भाऊ जे आहेत यांनी मला एकच सांगावं की ज्या वैधानिक पदावर राहिलेल्या व्यक्तीला शिक्षा होते त्याला ताबडतोब हे वैधानिक पद सोडावं लागतं किंवा त्याचं पद काढून घ्यावं लागतं. मागच्या काळामध्ये सुनील केदार जे काँग्रेसचे आमदार होते, मंत्री होते, यांच्यावर अशा पद्धतीनं शिक्षा ठोठावल्यानंतर एका दिवसात 24 तासाच्या आत त्यांना त्यांच्या वैधानिक पदावर मुक्त केलं होतं.
राहुल गांधी यांना सुद्धा असंच एक मागच्या काळात एक कोर्टाने शिक्षा सुनावली होती. 24 तासात त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे. आम्ही जे म्हणतो संविधान वाचवण्याचा जे विषय बोलतो तो हा आहे की मग माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? खरं तर माणिकराव कोकाटेंना अटक वॉरंट आहे. ज्या मंत्र्याला अटक वॉरंट आहे तो मंत्री या मुख्यमंत्र्याच्या सरकारमध्ये आहे. हे मला वाटतं प्रवीण भाऊ वरून फॉर्मल प्रतिक्रिया देत असते. मला कळतं, माझं त्यांचे चांगलं आम्ही मित्र आहोत. पण मला असं वाटतं अशा ठीक आहे ना, दागी मंत्री आहे, यांचा राजीनामा घेतला पाहिजे, आमदारकीतून मुक्त केलं पाहिजे. त्यांना